उन्हाळी वाळवणामध्ये आपण एक सांडगे करून ठेवतो, जे भाजीला जर काही नसेल घरामध्ये किंवा भाजी काय करावी हे सुचत नसेल, तेव्हा आपण ही सांडग्याची भाजी करतो. तर तीच सांडग्याची भाजी आज आपण केलेली आहे. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अर्चनाच किचनमध्ये. आज आपण करूया सांडग्याची भाजी, जी उन्हाळ्यामध्ये वाळवणामध्ये आपण करून ठेवतो. आणि हे सांडग्याची रेसिपी पण मी ऑलरेडी चॅनलवर टाकलेली आहे, तर ती पण तुम्ही नक्की बघा. मी हे सांडगे कसे केलेले आहेत आणि आता त्याच सांडग्यापासून आपण त्याची भाजी करणार आहोत. त्यासाठी मी टोमॅटो, कांदा, कोथिंबीर आणि कढीपत्ता इथे घेतलेला आहे. अगदी मी साध्या सोप्या पद्धतीने, गावरान पद्धतीने ही भाजी करणार आहे. काहीच कुठले मसाले नाही, काही नाही, अगदी साध्या सोप्या पद्धतीने. तर त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी तेलावर थोडेसे हे जे आपण वडे किंवा सांडगे जे म्हणतो आपण, ते थोडेसे परतून घ्यायचे. त्यांनी आपले वडे छान असे हलके होतात आणि ते शिजतात पण पटकन आणि चवीला पण खूप छान लागतात. त्यामुळे अगदी 1 मिनिटभर हे वडे आपल्याला तेलावर थोडे परतून घ्यायचे. आणि त्यानंतर आता लगेचच आपण फोडणीची तयारी करून घेऊ. तर त्यासाठी बघा, मी तेल ठेवलं होतं. तेल तापल्यानंतर त्यामध्ये जिरे मोहरी टाकून घेतली आहे. जिरे मोहरी टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडासा हिंग टाकून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मी याच्यामध्ये कांदा, कोथिंबीर आणि कढीपत्ता टाकून घेतलेला आहे. तर आता कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता पण आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचं आहे. टोमॅटो इथे पूर्णपणे ऑप्शनल आहे. नसेल आवडत तुम्हाला, तुम्ही नसेल टाकत तर नाही टाकला तरी चालतो, पण मला आवडतो म्हणून मी इथे टाकलेला आहे. तर हा टोमॅटो पण आपल्याला आता चांगला एकदा परतून घ्यायचा आहे. खूप पटकन ही भाजी होते आणि चवीला तर खरंच खूप छान लागते. भाजी काय करावी सुचत नसेल तर एकदम छान असा पर्याय आहे हा. उन्हाळ्यामध्ये एकदम खूप सारे सांडगे करून ठेवले की वर्षभर आपण याची भाजी कधीही करून खाऊ शकतो. मग ते टोमॅटो शिजतोय तोपर्यंत आपण या भाजीला आपल्याला गरम पाणी लागणार आहे. त्यासाठी बघा, मी इकडे दुसऱ्या शेगडीवर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, कारण या भाजीमध्ये आपल्याला गरमच पाणी टाकायचं आहे. तर टोमॅटो चांगला शिजलेला आहे. त्यानंतर मी यामध्ये हळद पावडर, लाल तिखट पावडर आणि कांदा लसूण मसाला टाकून घेतलेला आहे. खूप जास्त मसाले पण या भाजीला लागत नाही, कारण आपण जे सांडगे केलेले असतात त्याला स्वतःचीच अशी खूप छान अशी चव असते. त्यामुळे खूप साऱ्या मसाल्याची याला गरजच पडत नाही. तर बघा, इथे मी ते ड्राय मसाले पण चांगले असे परतून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर आपण जे वडे परतून घेतले होते किंवा सांडगे आपण तेलावर परतून घेतले होते, ते आता आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचे. म्हणजे हा जो सगळा मसाला आहे हा वड्यांना चांगला कोट होईल आणि भाजी चवीला छान लागेल. तर बघा, मी इथे वडे सगळे परतून घेतले आणि त्यानंतर आपण जे गरम पाणी करून घेतलं होतं ते आपल्याला या वड्यांमध्ये टाकून घ्यायचं आहे. वडे शिजण्यासाठी हे थोडं पाणी लागतं, तर त्या हिशोबानेच आपल्याला भाजीमध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. बघा, इथे मी पाणी, मला जशी भाजी करायची आहे त्याप्रमाणे मी इथे पाणी टाकून घेतलेलं आहे. आता जरी पातळ वाटत असली तरी पण ते वडे शिजतात त्याच्यामध्ये. आता आपल्याला या भाजीमध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकताना लक्षात ठेवायचं आहे की आपण जेव्हा ते सांडगे केले होते त्यामध्ये पण त्याचं स्वतःचं असं मीठ आहे, त्या हिशोबाने मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि आता थोडा याच्यामध्ये मी दाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे. भाजून शेंगदाण्याचा कूट केला आहे आणि तो इथे 1 चमचा भरून मी टाकून घेतलेला आहे. इथे जर दाण्याचं कूट टाकायचं नसेल तर आपण जे वडे घेतो, हे जे सांडगे आहेत, हेच थोडे मिक्सरला फिरवून त्याची पावडर पण याच्यामध्ये टाकली तरी चालते. छान वरून अशी हिरवीगार कोथिंबीर टाकली आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे भाजीला. किती छान तरी आणि तवंग आलेला दिसतोय. खूप छान अशी भाजी दिसते आहे. आता ही भाजी आपण थोडा वेळ झाकण ठेवून शिजवून घेऊ, कारण आपण जे वडे टाकलेत भाजीमध्ये ते वडे आपल्याला चांगले शिजवून घ्यायचे. तर बघा, मी ते वडे चांगले 4 ते 5 मिनटं शिजवून घेतले आणि किती छान असे फुगलेले दिसत आहेत. बघा, छान असे फुललेत ते पाण्यामध्ये वडे आणि छान अशी आपली सांडग्याची भाजी तयार झालेली आहे. सांडगे कसे करायचे त्याची रेसिपी पण चॅनलला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. तो व्हिडिओ पण तुम्ही नक्की जाऊन बघा. आणि किती सुंदर अशी आपली सांडग्याची भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.